ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये मार्कंडेयाला भगवंताने सर्व प्रलयापर्यंतचा जो काही आपली माया होती, लीला होती, ती सर्व दाखवली। मार्कंडेय मुनींची इच्छा पूर्ण झाली आणि ते पुन्हा आपल्या योग साधनेला बसले। इथपर्यंतचा भाग आपण या मागच्या भागामध्ये पाहिला। आता आपण जवळजवळ सर्वच श्रीमद भागवताचा आपल्या बुद्धीच्या आवाक्यात जसं येईल त्या पद्धतीने आपण त्या कथा श्रवण केलेल्या आहेत। आता भागवताचा जे काही आपण ऐकले असेल त्याचा संक्षिप्तपणे या 12 स्कंदाचा आढावा घेणार आहोत। म्हणजे हा भाग अवतरणिका या स्वरूपात राहणार आहे। त्यामुळे मागच्या कथांचं स्मरण आपल्याला आपोआपच होईल। काही कथा राहिलेल्या असतात, परंतु मुख्य कथा आपल्या लक्षात येतील, म्हणून हा इथे प्रयत्न आहे। श्रीमद भागवत म्हणजे भगवंताची, भगवान श्रीकृष्णाची प्रत्यक्ष ग्रंथरूपी अशी मूर्ती आहे। हे वाङ्मय रूपी मूर्ती आहे। भगवंतांनी आपल्या भक्तांसाठी सगुण आणि साकार अवतार धारण केला। त्यांनी ज्या लीला केल्या त्या सर्व अमानुष म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला करता येण्यासारख्या नाहीत। देव दानव मानव यांनाही त्या लीला करता येणार नाही असे थक्क करणारे कार्य केलं आहे। त्या सर्व कथांचं वर्णन या भागवतामध्ये केलं गेलं आहे। या भागवतामध्ये भक्तीची वृद्धी व्हावी म्हणून जे जे भक्तश्रेष्ठ झालेले आहेत त्यांच्याही कथा आहेत। उदाहरणार्थ प्रल्हाद, नारद, अंबरीश, ध्रुव, गजेंद्र, राजा पृथु इत्यादी भगवत भक्तांच्याही अनेक कथा श्रीमद भागवतामध्ये आहेत। या ग्रंथाची रचना भगवान वेदव्यास यांनी केली। व्यासांनी विपुल असं साहित्य निर्माण केलेलं आहे। 18 पुराणे, त्यानंतर वेदांचे 4 भाग। त्यांनी अनेक प्रकारचे चरित्र त्यांच्या त्या पुराणांमधून वर्णन केलेले आहेत। परंतु इतकं करून सुद्धा त्यांना आत्मशांती मिळाली नाही। ती परमशांती भगवान श्रीकृष्णांचं चरित्र कथन केल्यानंतरच त्यांना प्राप्त झाली। भागवताचं लिखाण झालं आणि मगच त्यांना ती परमशांती प्राप्त झाली आहे। या कामामध्ये परमशांती प्राप्तीच्या या विषयामध्ये महर्षी नारदांनी त्यांना खऱ्या अर्थाने सहाय्य केलं आहे। भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा या भूतलावरून आपला अवताराची समाप्ती करून निजधामास जाण्याचं ठरवलं, त्यावेळी त्यांचा जो निजभक्त होता उद्धव, या उद्धवाने विचारलं की भगवान, आपण येथून निजधामास निघून गेल्यानंतर या पृथ्वीवरील आपल्या भक्तांना कोणाचा आधार राहील? ते आपले भक्त कोणाच्या आधाराने जीवन जगतील असा प्रश्न विचारला। तेव्हा भगवंतांनी स्वतःच्या सर्व शक्तीनिशी, तेजानिशी या भागवत ग्रंथात सूक्ष्म रूपाने प्रवेश केला व तेव्हापासून तो आज तागायतपर्यंत भगवंत या भागवतात निवास करून आहेत। या भगवंताच्या वचनावर पूर्णपणे संपूर्णपणे आपण विश्वास ठेवला पाहिजे। भगवान वेदव्यासांनी श्रीमद भागवत
प्रथम आपले वैराग्य संपन्न पुत्र श्री शुकाचार्य यांना हा वेद आपला भागवत हा पढवला आहे, शिकवला आहे आणि आयुष्याच्या अंतसमयी हेच श्रीमद भागवत शुकदेवांनी राजा परीक्षिताला कथन केलं। या भागवताच्या श्रवणाने राजा परीक्षित मोक्षपदाला गेले। भगवंताची प्राप्ती ज्ञान, भक्ती, वैराग्य यांच्या मार्गाने होते आणि हाच खऱ्या अर्थाने निवृत्ती मार्ग आहे आणि या निवृत्ती मार्गाचेच प्रतिपादन भागवतामध्ये केलेलं आहे। जो मनुष्य भक्तीने श्रवण, पठन, निधिध्यासन करतो तो खात्रीने या संसार सागरातून मुक्त होतो व त्याच्या जन्माचे सार्थक होते। हीच कथा सुतांनी नैमिषारण्यामध्ये शौनिकादिक नावाच्या ऋषींना दीर्घकाळ चालणाऱ्या ज्ञानसत्रात सांगितले आहे। सूत महाराज जेव्हा श्री शुकदेव राजा परीक्षितांना गंगा किनारी ही कथा सांगत होते त्यावेळी त्या प्रमुख अशा श्रोतांमध्ये सूत सुद्धा उपस्थित होते। त्यांनी प्रत्यक्ष शुकदेवांच्या मुखाने ही कथा ऐकलेली आहे आणि तीच कथा त्यांनी शौनिकादिक ऋषींना सांगितली आहे। ही भागवत कथा आतापर्यंत आपापल्या बुद्धीने अनेकांनी त्याचा अर्थ लावला आहे, कथा कथन केले आहेत, अनेकांनी श्रवण केले आहेत। पण भागवताचं वैशिष्ट्य असं आहे, या भागवतामध्ये भागवताचे अर्थ लावणे, त्याच्या गर्भितार्थाचा एक विशिष्ट पद्धतीने विचार करणे ही खऱ्या अर्थाने परीक्षा आहे असं भागवतात म्हटलंय। विद्यावताम भागवते परीक्षा। मोठमोठ्या विद्वानांची या ठिकाणी परीक्षा होत असते। ते आपल्या बुद्धीप्रमाणे, विचाराप्रमाणे याचं कथन करीत असतात। अनेक लोक, अनेक विद्वान, अनेक भक्त, अनेक संत, अनेक विचारवंत यांनी भागवत कथन केलं आहे। आपणही मीही माझ्या बुद्धीप्रमाणे ही कथा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। कोणी असा दावा करू शकत नाही की मी लावलेला अर्थ हा अंतिम अर्थ आहे, अशा कोणत्याही विद्वानाने, कोणत्याही संतांनी, कोणत्याही विचारवंतांनी दावा केला नाही। कारण परमात्मा हा बुद्धीच्या, मनाच्या या सर्व गोष्टीच्या पलीकडे असतो। जाकी रही भावना जैसी, प्रभू मूर्त तिन देखी तैसी, हे म्हणणंच या ठिकाणी उचित होणार आहे। आता यात जे काही विषय आलेले आहेत त्याचा आपण संक्षिप्तपणे आढावा घेणार आहोत। सुतांनी तो एक विषय आठवण म्हणून करून दिला आहे। त्या शौनिकादिक ऋषींना सूत सांगतायत, नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान वक्षे सनातनम। हे शौनिकादिक ऋषी हो, भगवंताची भक्ती करणे हाच खऱ्या अर्थाने भागवत धर्म आहे। भगवंताची भक्ती म्हणजेच भागवत धर्म। अशा या भागवत धर्माला आम्ही नमस्कार करतो। या सर्व सृष्टीचा निर्माता, उत्पत्ती, स्थिती, लय ज्याच्यापासून का त्या भगवान श्रीकृष्णांना आम्ही नमस्कार करतो। ज्यांनी रक्षण केलं धर्माचं ते सच्शील भगवत भक्त ब्राह्मण, त्यांनाही आम्ही नमस्कार करतो। आणि त्या सनातन धर्माचे वर्णन मी आता करीत आहे असं सूत शौनिकादिक ऋषींना सांगत आहे। एतद्वत् कथितं विप्रा विष्णोश्चरितमद्भुतं
भवद्भिर्यदहं पृष्टो नराणां पुरुषोच्चितम्. हे ऋषींनो, तुम्ही मला प्रारंभी जे काही प्रश्न विचारले त्यानुसार मी भगवान श्री विष्णूंचे हे अद्भुत चरित्र वर्णन करून सांगितलं आहे. हे द्वादश स्कंदामध्ये समारोपाच्या वेळेस सूत शौनिकादिक ऋषींना सांगतायत. हे भगवंताचं चरित्र सर्व जीवांनी ऐकण्यासारखं आहे. त्याचं कारण हे भगवंताचं चरित्र अत्यंत पुण्यकारक आणि सर्व पापांचं हरण करणारं आहे. आता ऋषींनी कोणता प्रश्न विचारला होता? ऋषींनी जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रथम स्कंदामध्ये जे प्रश्न आहेत मंगलाचरणानंतर ऋषींनी विचारलं होतं, हे सूत महादेव महोदय, भगवंत आपल्या लीलांनीच अवतार धारण करीत असतात. नारद व इतर महात्म्या पुरुषांनी भगवंताच्या त्या औदार्यपूर्ण कर्माचे चरित्राचे वर्णन केलेलं आहे. तेव्हा आपण आमच्या सारख्या श्रद्धाळू लोकांना त्याचं वर्णन करावं असं शौनिकादिक ऋषींनी प्रारंभी सुतांना विचारलं होतं. तस्य कर्माणि उदाराणि परिगीतानि शूरभी ब्रूहि नश्रद्धधानानां लीलया ददत्कलाः. उदार कर्म, भगवंताच्या उदार कर्म आम्हाला निवेदन करा. आता उदार कर्म कशाला म्हणायचं? उच्च कोटीची जी कृती माणसाकडून होते ते उदार कर्म. ती उदार कृती म्हणजेच उच्च स्तरावरची ही कृती आहे. भगवंत तेव्हा ज्या विश्वव्यापी अशा त्या भगवंताची ती उदार कृती असते, ती त्याने तेव्हा तेव्हा घेतलेली जी ऍक्शन असेल त्या उदार कर्माचं आम्हाला वर्णन करा. आम्ही श्रद्धाळू आहोत म्हणून भगवंताचे उदार कर्म ऐकावे अशी आमची इच्छा आहे. यथाख्यायी हरेर्थीमन अवतार कथा शुभा लीला विददत् स्वैर्तम ईश्वरस्य आत्ममायया. अहो बुद्धिमान सुता, सर्वप्रथम प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. तेव्हा आपण त्या श्रीहरीच्या मंगलमय अवतार कथांचे आम्हाला वर्णन करा. आता भगवंत अवतार धारण करतात आणि त्या ज्या लीला आहेत, भगवंताचा अवतार किंवा जन्म याविषयी भगवंतच गीतेमध्ये सांगतायत. जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ति तत्वतः त्यक्ता देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. गीतेतल्या 4थ्या अध्यायामध्ये 9वा श्लोक आहे. भगवंताची कर्म ही दिव्य आहे. जन्म आणि कर्म ही दिव्य आहेत. आता दिव्य शब्दाचा अर्थ होतो, दिव्य म्हणजे काय? ज्याच्यातून प्रकाश मिळतो, उष्णता मिळते आणि ऊर्जा मिळते. कार्य करण्याची एक अनामिक अशी शक्ती निर्माण होते जी सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून प्रकाश मिळतो, उष्णता मिळते आणि ऊर्जा मिळते, एनर्जी ज्याला आपण म्हणतो. ते सर्व या भगवंताची ती लीला आहे. आणि हे जो जाणून घेतो त्याला पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडावं लागत नाही, तो सापडत नाही. अशा प्रकारे त्या भगवंताच्या लीलांचं वर्णन करावं. ब्रूहि योगेश्वर कृष्णे ब्रह्मणे धर्मवर्मणि स्वाम काष्टा मधुनोपेते धर्मम किं शरणं गतः. भगवंता हा जो परमात्मा आहे
भगवंत कसे आहेत? धर्मरक्षक आणि ब्राह्मण भक्त आहेत. शौनिकादिकांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यात हाही एक प्रश्न आहे की भगवान श्रीकृष्ण जेव्हा स्वधामाला निघून गेले तेव्हा धर्म हा कोणाला शरण गेला? धर्माने कोणाचा आश्रय घेतला? कारण धर्माचं रक्षण याची एक हमी भगवंताने घेतलेली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं. धर्म रक्षणासाठी भगवान अवतार धारण करतात. आता भगवान तर स्वधामाला निघून गेले, मग धर्माचं रक्षण कोणी केलं? हाही प्रश्न त्यांनी विचारलाय. हे 3 प्रश्नांची उत्तरं म्हणजे श्रीमद भागवत कथा आख्यान होय. 3 प्रश्न कोणते? पुन्हा एकदा आपण सूत्ररूपाने समजून घ्या. पहिला प्रश्न आहे भगवंताच्या औदार्यपूर्ण कर्माचं वर्णन करा. भगवंताची कर्म, भगवंताने केलेली कृती त्याविषयीचा प्रश्न आहे. दुसरं भगवंताच्या जे लीला अवतार आहे त्याचं वर्णन करा. भगवंताने अवतार घेतला त्याचं वर्णन करा. आणि तिसरा प्रश्न आहे भगवान निजधामाला निघून गेल्यानंतर धर्म कोणाच्या आश्रयाने राहिला? हा तिसरा प्रश्न आहे. आणि या 3 प्रश्नाची उत्तरं म्हणजे श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे. याच्यामध्येच भगवंताने प्रवेश केलेला आहे. अत्र संकीर्ततः साक्षात सर्व पाप हरो हरी नारायणो ऋषिकेशो भगवान सात्वताम पती. या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सर्व पापे नाहीसे करणाऱ्या श्रीहरीचं संकीर्तन करण्यात आलं आहे. हे भागवत कथा संकीर्तन म्हणजे भगवंताच्या चरित्राचं, त्याच्या लीलाचं संकीर्तन आहे. तो भगवंत श्रीहरी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असतात. तेच सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आहेत आणि जे प्रेमी भक्तजन आहेत त्यांचं जीवनाचं सर्वस्व आहे. या महापुराणामध्ये निर्गुण, निराकार, अद्वितीय अशा परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. जे शब्दाच्या पलीकडे असलेलं अत्र ब्रह्म परम गुह्यम जगत प्रभवाप्ययम ज्ञानम च तदुक्त उपाख्यानम प्रोक्तम विज्ञान संयुतम. ब्रह्मतत्वाचं निरूपण केलेलं आहे. त्याची प्राप्ती कशी करून घ्यावं याचं निरूपण केलेलं आहे. या ब्रह्मतत्वापासून विश्वाची उत्पत्ती होते. स्थिती आणि लय ह्या सर्व क्रिया या परब्रह्मतत्वापासून होतं. या पुराणाच्या अभ्यासामुळे मनुष्याला परब्रह्मतत्वाचं ज्ञान प्राप्त होतं आणि ते परब्रह्म मनुष्याच्या अनुभवाला येऊ शकतं. या परब्रह्माची प्राप्ती करायची असेल तर कोणती साधना करावी, जीवाने कोणती उपासना करावी, या सर्व विषयाची माहिती देण्यात आली आहे. आणि विज्ञानसहितम, विज्ञान म्हणजे रहस्यासहित ते तत्व जाणून घेणं म्हणजे विज्ञान. एखाद्या वस्तूचा कार्याकारण भाव समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टी. वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय, त्याची व्याख्या अशी केली जाते की एखाद्या वस्तूची कार्याकारण भाव जाणून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टी. आणि परमात्म्याच्या विषयी जाणून घेणं ही रहस्यासहित आपल्याला कळावी तो जो मार्ग आहे तो या भागवतामध्ये वर्णन केला आहे. भक्ति योग समाख्यातो वैराग्यम च तदाश्रयम पारिखितम उपाख्यानम नारदाख्यानेव च. प्रथम स्कंदामध्ये भक्ती योगाचं वर्णन केलेलं आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे, असं समर्थ रामदासांनी सांगितलंय. एखाद्या गावाला जायचं असेल तर मार्ग विचारतो, कोणत्या मार्गाने जायचं. तसं हे परमतत्व भगवंताचं जाणून घ्यायचं असेल तर त्याचा मार्ग काय, तर भक्तियोग.
भक्तियोग आहे. भक्तिपंथेची जावे. आणि या भक्तियोगाच्या श्रवणामुळे, अभ्यासामुळे काय होतं तर मनुष्याच्या हृदयामध्ये शुद्ध वैराग्याचा उदय होतो. ते हे विषयीचे वैराग्य जे आत्मलाभाचे लाभ येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. काही मार्ग खडतर असतात. सर्वच जीव त्या मार्गाने जाऊ शकत नाही. सर्वसाधारण मनुष्याचा विचार करतो, आपल्याला ज्या एखाद्या गंतव्य ठिकाणी जायचं असेल तर तो मार्गही चांगला पाहिजे. मग भगवंत हे आपलं गंतव्य असेल तर मार्ग भक्ती मार्ग आहे. आणि याच्यामध्ये शुद्ध असं वैराग्य आहे. ते हे विषयींचे वैराग्य. विषयापासून चित्त परिपूर्ण वैराग्याने संपृक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भगवंताविषयी काही ज्ञान होऊ शकत नाही. आणि ते वैराग्य या भक्तियोगामुळे निर्माण होतं. त्याचप्रमाणे याच स्कंदामध्ये महर्षी किंवा देवर्षी नारद यांची जीवनकथा, राजा परीक्षिताचं जीवनचरित्र याचं वर्णन केलेलं आहे. ऋषीपुत्राने शाप दिल्यानंतर राजर्षी परीक्षितांचे गंगा किनारी आले. गंगा किनारी आल्यानंतर देह त्याग होईपर्यंत त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. याला प्रायोपवेशन असं म्हटलं जातं. आणि त्याच वेळेस ब्रह्मर्षी शुकदेव आणि महाराज परीक्षित यांच्यात जो संवाद झालेला आहे तो संवाद म्हणजेच श्रीमद भागवत कथा, त्याचं वर्णन केलेलं आहे. आता द्वितीय स्कंदात काय आहे? पहिल्या स्कंदात तर हे आहे, प्रायोपवेशे राजर्षे विप्रशापात परीक्षितः शुकस्य ब्रह्मर्षभस्य संवादश्च परीक्षितः, त्यांचा संवादाचं वर्णन केलं. दुसऱ्या याच्यामध्ये चर्चेला जेव्हा सुरुवात होते, कथनाला जेव्हा सुरुवात होते, योगधारणोत्क्रांती संवादो नारद अजयोः अवतारानुगीतं च सर्ग प्राधानिकोग्रतः. योगधारणेशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. आणि योगधारणेमुळे प्राप्त होणारी उत्तम प्रकारची गती, यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, ही सर्वोच्च गती, याचं वर्णन केलं आहे. ब्रह्मदेव व नारद यांच्यातील संवाद, भगवंताने जे काही विविध असे अवतार धारण केले याचं वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा या विश्वाची निर्मिती झाली तेव्हा प्राकृतिक सृष्टी कशी निर्माण झाली, ही जी दृश्य अशी सृष्टी ती कशी निर्माण झाली याचं विस्तृत वर्णन या दुसऱ्या स्कंधात केलेलं आहे. म्हणजे हा विश्वाचा पसारा त्याचं वर्णन आहे. आता तिसऱ्या स्कंदात विदुर उद्धव संवाद शत्रुर्मैत्रेयो स्ततः पुराण संहिता प्रश्नो महापुरुष संस्थिती. विदुर आणि उद्धव यांची भेट झाली आहे. त्यांच्यात जो संवाद झाला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि उद्धवाच्या सांगण्यावरून विदुरांनी महर्षी मैत्रेय यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यातही झालेल्या संवादाचं वर्णन केलेलं आहे. श्रीमद भागवत पुराण संहिता या विषयीचे प्रश्न, तसेच विश्वाच्या प्रलय कालातील त्या परम आदि नारायणाची स्थिती कशी होती प्रलय कालामध्ये, त्याचं वर्णन केलेलं आहे. रज, सत्व, तम हे जे काही 3 गुण आहेत त्या गुणांचा जो स्फोट झाला आहे, म्हणजे विस्तार झाला आहे, त्या गुणांनी जो पसारा मांडलेला आहे, त्यामुळे ही दृश्य अशी सृष्टी निर्माण झाली. त्या 3 गुणांमुळे जे विश्व आकाराला आलेलं आहे त्यालाच प्राकृतिक सृष्टी असं म्हणतात. आणि ती एका विशिष्ट नियमानेच ही सृष्टी चालत असते. त्यानंतर
जन मह जनहा तपहा सत्य इत्यादी जे लोक निर्माण झाले आहेत त्यांचं वर्णन आहे, त्यांच्या कार्याचं वर्णन आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, विराट पुरुषाची त्यावेळी स्थिती कशी होती, या विषयीचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. विश्वाची निर्मिती झाली, परंतु निर्माण केल्याने जशी आपण एखादी वस्तू निर्माण करतो आणि ती कोणाच्या तरी ताब्यात देत असतो, कोणाच्या तरी ताब्यात देत. समजा एखादी वस्तू निर्माण केली, शेतकऱ्याने निर्माण केली, जे काही वस्तू त्याच्या धान्य असेल, पण तो काही स्वतःच त्याची खरेदी विक्री करत नाही, तर तो कोणाला तरी ते सोपवतो आणि तो वर्ग असतो वणिक वर्ग किंवा व्यापारी वर्ग, तो त्याचं पुढचं कार्य करतो. तसं विश्वाची निर्मिती झाली, परंतु ही झालेलं विश्व हे कोणाच्या ताब्यात दिलं परमात्म्याने, तर ते काळाच्या ताब्यात दिलं आहे. काल या सर्व गोष्टी कालाच्या अधीन आहेत, कालाच्या अधीन ठेवलेल्या आहेत या वस्तू. त्यालाच आपण कालाला दुसरा समय असाही त्याचा उल्लेख करू. समय प्रत्येक गोष्टीला त्या समयाची एक मर्यादा असते, त्यामुळे कालालाही त्याचेही स्थूल आणि सूक्ष्म स्वरूप वर्णन केलेले काळाचं. काळ बदलतो, तो कसा बदलतो, त्याला रोखून ठेवण्याची शक्ती आपल्यात आहे का? नाही. काल हा स्वतःच स्वाधीन असतो, म्हणजेच सर्व गोष्टीवर काळाचं नियंत्रण असतं. कालच सर्वांना नियंत्रित करीत असतो. त्यानंतर भगवंताच्या नाभी कमलातून जे पद्म उद्भवलेलं आहे, म्हणजे कमळाचा उद्भव झाला, उत्पन्न झालं, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा उदय झाला. मानवाची निर्मिती झाली, पण मनुष्याला निवास करण्यासाठी जागा पाहिजे होती. ती पृथ्वी यावेळी रसातळाला गेलेली होती, सागरात बुडाली होती. तेव्हा ती सागरात बुडालेली पृथ्वी बाहेर काढण्याचं काम करण्यासाठी भगवंताने वराह नारायणाचा अवतार धारण केला आणि ते पृथ्वीला त्या पाण्यातून वरती आणत असताना त्यावेळेस हिरण्याक्ष आणि भगवंत यांच्यात युद्ध झालं. त्या युद्धामध्ये हिरण्याक्षाचा वध झाला आहे, याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर विविध देव देवता, पशु पक्षी, मनुष्याची सृष्टी, 11 रुद्रांची उत्पत्ती, स्वयंभू मनूची उत्पत्ती, याचं वर्णन केलेलं आहे. शतरूपाच या स्त्रीनाम आद्या प्रकृतिरुत्तमा संतानो धर्मपत्नीनाम कर्दमस्य प्रजायते. अवतारो भगवतः कपिलस्य महात्मनः देवताश्च संवाद कपिलेन च धीमता. हा जो विराट पुरुष तेव्हा निर्माण झाला, त्या विराट पुरुषाच्या संकल्पनेतून अर्धनारी व नराचे स्वरूप प्रकट झाले. त्यातील नर म्हणजेच स्वयंभू मनू आणि नारी म्हणजे स्त्री, ही शतरूपा होती. हीच ती शतरूपा होय. आणि हीच जोडी सर्वांच्या उत्पत्तीचे मुख्य असं कारण आहे. शतरूपाला ही आद्यरूपा स्त्री आहे. ही अनेक रूप धारण करते. भगवंताची शक्ती ही शेकडो रूपाने प्रकट होते, अनेक रूपाने प्रकट होते. म्हणूनच हिला शतरूपा असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर प्रजापती कर्दमांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. त्यांच्यापासून निरनिराळे मुनी, त्यांच्या पत्न्यांचा जन्म झाला, यांचं वर्णन केलेलं आहे. महात्मा कपिलांचा अवतार,
या महात्मा कपिलांनी त्यांची माता देवहूती हिला तत्वज्ञान सांगितलं आहे आणि तत्वज्ञान विषयक संवाद याचंही वर्णन केलेलं आहे। बिंदू सरोवराच्या ठिकाणी ते तत्वज्ञान दिलेलं आहे। हे सर्व तिसऱ्या स्कंदामध्ये आलेले हे विषय आहेत। आता चौथ्या स्कंदामध्ये कोणते विषय आलेले आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत। नवब्रह्म समुत्पत्ती दक्षयज्ञ विनाशनम ध्रुवस्य चरितं पश्चात पृथो प्राचीन बर्हिषः। हे शौनकादिक ऋषींनो, चौथ्या स्कंदामध्ये मरीची 9 प्रजापतींची उत्पत्ती, याच स्कंदामध्ये दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस, दक्ष यज्ञाची कथा, भगवान शिवांचा दक्षाने केलेला उपमर्द, दक्षाला आलेला गर्व इत्यादी गोष्टींचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे। ध्रुव चरित्र सुद्धा आहे। ध्रुवाची ती दीर्घ तपश्चर्या मधुबनातली, सापत्न मातेने केलेला अपमान, ध्रुवाने केलेला तो गृहत्याग, नारदांना तो शरण गेला, नारदांनी त्यांना तपस्येचा मार्ग सांगितला आणि ध्रुव अत्यंत बालपणी ईश्वर प्राप्तीसाठी आणि आपल्या इच्छित अशा पदासाठी की ज्या पदावरून मला कोणी हटवू शकणार नाही अशा पदाच्या प्राप्तीसाठी त्यांनी घनघोर अशी ही तपश्चर्या केलेली आहे। भगवान ध्रुवावर प्रसन्न झाले, त्यांनी त्यांना आढळ पद असं बहाल केलेलं आहे। अनेक वर्ष ध्रुवाने राज्य केल्यानंतर आतापर्यंत ज्यांना कोणत्याही प्रकारची ती प्राप्ती झालेली नाही असं आढळ ध्रुवपद फक्त ध्रुवाने मिळवलेलं आहे। त्यानंतर राजा पृथू यांचं चरित्र वर्णन केलेलं आहे। राजा पृथूने या पृथ्वीचं जे कायापालट झालेली आहे, निरनिराळ्या योजना आखून कृषीच्या क्षेत्रामध्ये जो मोठा बदल घडून आणलेला आहे त्याचं वर्णन आहे। जलाचा उपयोग कृषी कार्यासाठी कसा करून घ्यावा याचा हा पहिला प्रयोग करणारा म्हणजेच राजा पृथू, आणि या पृथूच्या कार्यावरूनच या धरतीला, या भूमीला पृथ्वी हे नाव प्राप्त झालं याचंही वर्णन याच्यात आलेलं आहे चौथ्या स्कंदामध्ये। दक्षाच्या यज्ञाचा नाश भगवान शिवानी केला तेही वर्णन याच्यात आहे। त्यानंतर 5व्या स्कंदामध्ये नारदस्य संवादः तथा प्रयव्रतं द्विजा नाभेस्ततोऽनुचरितं वृषभस्य भरतस्य च। प्राचीन बर्ही व नारद यांच्यातील संवादाचं वर्णन या 5म स्कंदामध्ये केलेलं आहे। प्रियव्रताचं उपाख्यान राजा नाभी, ऋषभदेव, भरत यांचं चरित्र वर्णन केलेलं आहे। ऋषभदेव तपस्वी आणि त्याग याचं प्रतीक आहे। भरताचं चरित्र या भारतवर्षाला ललामभूत आहे। भरतांचे 3 जन्म, त्या 3 जन्मामध्ये त्यांची तपश्चर्या, त्यांचं कार्य याचं वर्णन केलेलं आहे। झाले 3 देह भरताला, त्या 3 जन्मांचं वर्णन याच्यात केलं। भरतावरूनच या भूमीचं नाव भारतवर्ष असं पडलेलं आहे आणि भरताच्या चरित्रावरून, भरताच्या जीवनावरूनच हा देश भारतवर्ष या नावाने ओळखला जातो। याशिवाय
निरनिराळे द्वीप समुदाय, निरनिराळे देश, समुद्र, पर्वत, नद्या, ज्योतिष चक्र आणि त्यांचा विस्तार, तसंच पाताळ, स्वर्ग, नरक यांच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. द्वीप वर्ष समुद्राणाम गिरी नद्यूपवर्णनम ज्योतिश्चक्रश्च संस्थानम पाताल नरक स्थिती. या सर्व गोष्टीचं वर्णन या पंचम स्कंदामध्ये करण्यात आलेलं होतं. त्यानंतर 6व्या स्कंदामध्ये दक्ष जन्म प्रचेतोभ्य तत्पुत्रीणाम च संतती यतो देवासुर नरः तिर्यग नग खगादयः त्वाष्ट्रस्य जन्म निधनं पुत्रयोश्च दिते द्विजाः दैत्येश्वरस्य चरितं प्रल्हादस्य महात्मनः. 7व्या स्कंदामध्ये हे शौनिकादिक ऋषींनो, प्रचेतापासून दक्षाची झालेली उत्पत्ती याचं वर्णन केलेलं आहे. दक्ष कन्याची संतती, त्यांच्यापासून विविध देव देवता, असुर, राक्षस, मनुष्य, पशु, पर्वत, पक्षी इत्यादींचे जन्म याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. 7व्या स्कंदामध्ये दितिपुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप यांचं वर्णन केलंय. या दोघा बंधूंचं वर्णन केलेलं आहे. हे दैत्य कुळातले सनकादिकांच्या शापाने जय विजय हेच हे दैत्य म्हणून जन्माला आले. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप यांचं वर्णन आहे. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद याच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे. प्रल्हादाचा नाश करण्यासाठी हिरण्यकश्यपूने जे अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु त्या प्रयत्नातूनही त्याला यश मिळालं नाही. तो प्रल्हादाचा नाश करू शकला नाही आणि प्रल्हादाच्या अंतःकरणात असलेली ईश्वर भक्ती सुद्धा तो पुसून टाकू शकला नाही. जाको राखे साह्या मार सके नाही कोय. ज्याचा रक्षण करता देव तारी त्याला कोण मारी. त्या प्रल्हादाचं चरित्र वर्णन केलेलं आहे. नारदांनी गर्भावस्थेत प्रल्हादाला नारदांकडून जे काही तत्वज्ञान ऐकायला मिळालेलं आहे, त्यामुळे नारदांच्या त्या तत्वज्ञानामुळे प्रल्हाद हे महान थोर असे हरिभक्त झालेले आहेत. नारदांच्या बाल भक्तांमध्ये ध्रुव आणि प्रल्हाद हे त्यांचे दोन असे लहान असे भक्त, बालक स्वरूपातले हे भक्त आहेत. ईश्वर कुठे नाही, तो सर्वव्यापी आहे याचं वर्णन प्रल्हाद आपल्या पित्याला सांगतोय. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अशा सर्वव्यापी परमात्म्याचं वर्णन प्रल्हाद आपला पिता हिरण्यकश्यपू याला सांगत आहेत. हिरण्यकश्यपू मात्र हे ऐकायला तयार नाही आणि समोरच असलेल्या एका खांबाला त्याने जोरदार लाथ मारली. ती लाथ मारल्यानंतर तिथून भगवान नृसिंहांचं प्रकटीकरण झालं आणि हिरण्यकश्यपूने मोठ्या चतुराईने मृत्यूपासून वाचण्यासाठी ब्रह्मदेवाकडून जे वर मागून घेतले होते, त्या वराच्या अटीतून अत्यंत चतुराईने भगवंताने मार्ग काढला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला आहे. याचं वर्णन आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे. प्रल्हादाने भगवान विष्णूंची केलेली स्तुती आणि त्यानंतर क्रोधित झालेले भगवान विष्णू हे पुढे शांत झाले
प्रल्हादाला त्यांनी मोठ्या प्रेमाने जवळ बसून आपल्या मांडीवर बसवलं, त्यांना प्रेमाने कुरवाळलं. इथपर्यंत वर्णन हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर 8व्या स्कंदामध्ये मन्वंतरानुकथनम गजेंद्रस्य विमोक्षणम मन्वंतर अवताराश्च विष्णो हयाशिरादयः कौर्मं धान्वन्तरं मत्स्यं वामनं च जगत्पते क्षीरोदमथनं तद्वत् अमृतार्थे द्विकोंजसा द्विकौसाम. या 8व्या स्कंदामध्ये मन्वंतरांचं वर्णन केलेलं आहे. निरनिराळ्या मन्वंतरांची कथा सांगण्यात आलेली आहे. इथेच पशु असलेला गजेंद्र हा संकटात सापडल्यानंतर मगरीने त्याच्या गजेंद्राचा पाय आपल्या मुखामध्ये तोंडामध्ये पक्का धरून ठेवला. अनेक वर्ष त्या दोघांमध्ये खेचातानी चालली, परंतु त्याने शेवटी भगवंताला त्याच सरोवरामध्ये असलेलं एक कमलाचं फूल मोठ्या भक्तिभावाने भगवंताचे धावा करून भगवंताच्या दिशेने फेकलं. भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्या गजेंद्राची मुक्तता त्यांनी त्या नकरापासून म्हणजे मगरीपासून केलेलं आहे. तिथे भगवान प्रकट झाले, त्या अवताराचं वर्णन आहे. त्यानंतर भगवंताचे जे निरनिराळे अवतार आहेत त्या अवतारांमध्ये कुर्म अवतार आहे, मत्स्य अवतार घेतला आहे, वामन अवतार आहे, धन्वंतरी अवतार घेतला आहे, हयग्रीव हाही अवतार घेतला आहे. त्यांचंही वर्णन या स्कंदामध्ये केलेलं आहे. पुढे देव आणि दानव यांनी दोघांनी एकत्रितपणे समुद्र मंथन केलेलं आहे. एखाद्या कार्यासाठी शत्रूचीही मदत घ्यावी म्हणून देवांनी त्यांचे शत्रू असलेले जे दैत्य होते या दैत्यांचंही सहाय्य त्यांनी घेतलं आहे आणि समुद्राचं मंथन सुरू केलं. देवदानवांनी ते मंथन केल्यानंतर त्याच्यातून जी रत्ने बाहेर पडली आहेत त्या रत्नांचं वाटप झालंय. हे समुद्र मंथन अमृत प्राप्तीसाठी होतं. त्यामुळे इतरही वस्तू निघाल्या, पण जोपर्यंत अमृत प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे मंथन चालू होतं. अमृताची प्राप्ती झाल्यानंतर दैत्यांनी ते अमृत पळवलं, परंतु तिथे भगवंताने मोहिनी अवतार धारण केला आणि मोठ्या चतुराईने त्यांनी ते अमृत राक्षसांकडून मिळवलं, दैत्यांकडून मिळवलं, आपल्या मायेचा विस्तार केला आणि त्या मायेमुळे दैत्य भिल्ले. अमृताचं वाटप सुरू झालं तेव्हा चतुराईने भगवंताने मोहिनी अवताराचा आश्रय घेऊन देवांना अमृत प्राप्ती केली. दैत्य अमृतापासून वंचित राहिले. राहू मात्र याने अमृताचा लाभ कपटाने किंवा लबाडीने मिळवला, परंतु त्यालाही त्याचं धड आणि शिर हे भगवंताने आपल्या मायेने केलेलं आहे. राहू त्याचं जे शिर आहे ते अमर झालं. पुढे त्याला नवग्रहांमध्ये स्थानही मिळालं, परंतु हे मिळालेलं स्थान राहूला मात्र त्याचा पूर्ण शरीर देऊ शकलं नाही, कारण त्याने वाम मार्गाने त्या अमृताची प्राप्ती केलेली होती. भगवान शिवांनी याच ठिकाणी हलाहल नावाचं विष प्राशन केलं. मान सहित विष पिवत शंभुभये जगदीश मान रहित अमृत पिवत राहू कटायोशीश. मान नसताना राहूने ते अमृत प्याला, परंतु त्याला काही लाभ झाला नाही. हेही आपण पाहिलंय. कौर्मम धान्वंतरम मात्स्यम
वामनं च जगत्पते क्षीरोदमथनं तद्वत् अमृतार्थे दिवोकसाम् देवासुर महायुद्धं राजवंशानुकीर्तनं इक्ष्वाकु जन्म तद्वशं तद्वंश तद्युम्नस्य महात्मनः। आता 9व्या स्कंदामध्ये इक्ष्वाकूचा जन्म याविषयी माहिती दिली आहे। इक्ष्वाकूचा झालेला वंशविस्तार, महात्मा सुद्युम्न ज्याचं चरित्र आहे, इला व तारा यांची उपाख्यानं दिलेली आहे। सूर्यवंशाचा वृत्तांत सांगितला आहे। शशाद, मृग इत्यादी राजांची वर्णनं केलेली या 9व्या स्कंदामध्ये सुकन्येचं चरित्र वर्णन केलेलं आहे। शर्याती राजा खट्वांग, मांधाता, सौभरी, सगर, बुद्धिमान असा कुकस्त, कौशलेंद्र, भगवान श्रीरामाचं सर्व पापहारी चरित्र, निमीचा देहत्याग, जनकाची उत्पत्ती याचं वर्णन केलेलं आहे। इलोपाख्यानम अत्रोक्तम तारवापोख्यानम एवच सूर्यवंशानुकथनम शशाद्या नृगादयः सौकन्यं चात शर्याते ककुस्तस्य च धीमतः खट्वांगस्य च मान्धातु सौवरे सगरस्य च रामस्य कौसलेन्द्रस्य चरितकिल्बिषापहं निमे अंगपरित्यागो जनकानां च संभवः। हे सर्व चरित्र त्याच्यात वर्णन केलेलं आहे। रामस्य भागवेन्द्रस्य निक्षत्रकरणं भुवः ऐलस्य सोमवंशस्य ययातेर्नवंशस्य च। भृगुवंश श्रेष्ठ, भृगुवंशात जन्मलेले परशुरामांचं चरित्र वर्णन केलेलं आहे। परशुरामांनी सहस्रार्जुनाचा वध केला आणि उन्मत्त झालेल्या क्षत्रियांना त्यांचा उन्मत्तपणा नष्ट करण्यासाठी स्वतः क्षात्र तेजाने संपन्न होऊन त्यांनी पृथ्वीवरील क्षत्रियांचा संहार केलेला आहे। आपल्या माता पित्याच्या वधाचा त्यांनी तो असा घोर पद्धतीने बदला घेतलेला आहे, याचं वर्णन केलेलं आहे। सहस्रार्जुन मातला त्याला वध करून क्षत्रियांना अहंकार आणि बेछूटपणा यातून क्षत्रिय वंशी मुक्त झाले पाहिजेत, यासाठी ही भगवंताची चरित्र लीला आहे। तरी सुद्धा क्षत्रिय वंश पूर्णपणे नष्ट झाला नाही, ते होणं शक्यही नसतं किंवा नव्हतं। पुन्हा प्रभू श्रीराम यांच्या रूपाने आदर्श असे क्षत्रिय राजे निर्माण झालेले आहेत, याचं वर्णनही आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे। चंद्रवंशी पुरुरवा, ययाती, नहुष, दुष्यंत नंदन, भरत, शंतनू व त्याचा पुत्र भीष्म यांचं वर्णन आपण पाहिलेलं आहे। अशा प्रकारे या श्रीमद भागवतामध्ये 9व्या स्कंदापर्यंत आपण या भागवत ग्रंथाचा संक्षिप्त आढावा आपण घेतलेला आहे। उरलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये समजून घेणार आहोत। तोपर्यंत आपण परमेश्वराचं स्मरण करून हा विषय थोडा मध्ये थांबवत आहोत आणि त्या परमात्म्याचं भजन करीत आहोत। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद
हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण।